नमस्कार सर, नमस्कार मॅम. सर्वप्रथम आपल्याला बिश्केकमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आपला बिश्केकमध्ये प्रवास दिल्ली टू बिश्केकचा प्रवास हा कसा राहिला? एकदम छान आणि व्यवस्थित झाला. काही अडचण आलेली नाही आणि एकदम व्यवस्थित टाईम टू टाईम फ्लाईट पण आलेली आहे आणि बिस्किटमध्ये एकदम आमचं व्यवस्थित चांगलं स्वागत केलं मुलांनी. पुढे जाण्याआधी आपण एक तुमच्याबद्दल काही जाणून घेऊ इच्छितो. आपल्याबद्दल थोडं माहिती. माझे नाव फरगडे पोपट सोमनाथ. मी संगमनेर अकोले. मी त्या ठिकाणाहून इथं आज तुमच्याकडे आलेलो आहे आणि एकदम व्यवस्थित वाटलं मला इथलं वातावरण आणि एकदम छान नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि चांगला प्रोग्राम अरेंज केला. आणि दरवर्षी अशी मीटिंग पॅरेंट्स मीटिंग करावी ही माझी पण इच्छा राहील आणि दर टायमाला भारतामधून आपले पॅरेंट्स इथपर्यंत आणावं आणि त्यांना लोकलीला पूर्ण दाखवावं कसं आपले मुलं करतात, काय काम करतात, कसे वर्क करतात किंवा काय कॉलेजला किती अंतरावर जातात किंवा कॉलेज कसे आहे याबद्दल पूर्ण माहिती भेटेल मुलांना, म्हणजे मुलांच्या पालकांना. आणि त्याच्यानंतर तुमचं म्हणजे एक फीडबॅक चांगला जाईल भारतामध्ये का बा मुलं इकडं पाठवणे योग्य आहे आणि का न पाठवणे योग्य आहे याचा एक फीडबॅक चांगला जाईल. त्याबद्दल मी असं म्हणजे सांगू शकतो का बा व्यवस्थित नियोजन आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. धन्यवाद सर. आणि आपण इथं बिश्केक एअरपोर्टवरनं गुरुकुल हॉस्टेलला आलात. त्या टाईमला तुम्ही हॉस्टेलमध्ये मेसमध्ये एंटर केला. तुमचा तो प्रोग्राम कसा राहिला? तुम्ही जेवण केलं त्यानंतर तुमचा डिनर कसं राहिलं? मेसच्याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, आता बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते माणसामध्ये आपण काय होतं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तुमची आवड वेगळी, माझी आवड वेगळी, मुलांची आवड वेगळी. प्रत्येकाला आपण जर तुम्हाला काहीतरी करिअर करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून किंवा त्याची काय अडचणी असेल तर त्या अन्नाला कधी नाव न ठेवता पुढे जावे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये सहकार्य असावे. काही होत नाही 5 वर्षांनी तुम्ही काही प्रॉब्लेममध्ये होणार नाही किंवा काही अडचणी पण येणार नाही. असं की तुमचा इथं मुलगा शिकत आहे का? हां, अच्छा. तर फर्स्ट इयरला चिरंजीव आहे मयंक पोपट फरगडे. तो आता फर्स्ट इयरला आहे आणि चांगला आहे, एकदम व्यवस्थित त्याचं पूर्ण क्लिअर झाला आहे तो फर्स्ट इयर. चांगलं आहे. सर, तुम्ही म्हणजे IHSM हे कॉलेज सिलेक्ट केलं म्हणजे काय असे रिझन्स होते त्यामुळे तुम्हाला IHSM हे बेटर वाटलं दुसऱ्या कॉलेजपेक्षा, त्याच्यामुळे तुम्ही IHSM सिलेक्ट केलं, त्याच्याबद्दल सांगू शकाल का? हां, साधारण मी ज्या टायमाला नेटवर सर्च केलं त्या टायमाला आमचे एक संतोष गुले आणि जाधव सरांचे आम्हाला गायडन्स भेटलं. त्या गायडन्स थ्रू आम्ही इथपर्यंत आलो आणि चांगलं आहे एकदम. फार पॅरेंट्सची फसवणूक होती याच्या आधी, फार फसवणूक होऊ राहिलेली आहे. आता कोणाची फसवणूक होणार नाही एवढं मी ह्याच्यातून एक आनंद सांगू शकतो. काल तुम्ही वेदांता क्लिनिकला व्हिजिट दिली, आज आपण स्टिम्युलेशन सेंटरला उभे आहोत. आता थोड्या वेळानं आपल्याला एक वर्कशॉप अटेंड करण्याची आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की म्हणजे तुम्ही जे काल वेदांता क्लिनिक वगैरे बघितलं म्हणजे तुम्हाला सांगितलं गेल्याबद्दल तसंच होतं का काही वेगळं वाटलं तुम्हाला? म्हणजे कसं काही कॉन्ट्रॅक्टर सांगतात की आम्हाला हे म्हणजे एक्सपेक्टेशन वेगळे ठेवतात आणि इथं आल्यावर तुम्हाला काही वेगळंच दिसते, तसं तुम्हाला काही वाटलं का? काय आता काय होतं सर, प्रत्येकाची आवड दिसण्याची डोळ्याची बघण्याची वेगवेगळी कल्पना आहे. माझी वेगळी कल्पना आहे, काही दुसऱ्याची वेगळी कल्पना आहे. मला व्यवस्थित वाटलं, काही प्रॉब्लेम नाही सर. आता अडचणी थोड्याफार येणारच आहे. एवढं तुम्ही याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये राहतात, ह्या वातावरणामध्ये अन्न तयार करणं सुद्धा मुश्किल आहे आणि या ठिकाणी तुम्ही मुलांना शिक्षण द्यायचं म्हणजे फार मोठे नॉलेज आहे, फार मोठं एक रिक्स जॉब आहे हा. तसं एवढं सोपा पण नाही आणि व्यवस्थित वाटलं. वेदांता पण चांगलं वाटलं, काही नाही, एकदम व्यवस्थित आहे सर, काही तुम्ही बिश्केकमध्ये आहात मागच्या 2-3 दिवसापासून. इथलचं वातावरण वगैरे तुम्हाला कसं काही सांगू वाटशील? वातावरण एकदम अनुकूल आहे, चांगलं आहे आणि एकदम व्यवस्थित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही सर. असं वातावरणामध्ये अभ्यास करणं फार म्हणजे चांगलं आहे आणि शरीरासाठी पण चांगलं आहे. फिटनेस पण राहू शकतो माणूस आणि आजारी पडण्याची सुद्धा इथं कमी शक्यता आहे असं. हां, तर सर आता ओव्हरऑल तुम्ही जर बघितला गेला, तुम्ही सगळं बघितलं, इथं सगळं क्लिनिक वगैरे व्हिजिट केला, सगळं आता स्टिम्युलेशन पण बघितला, वर्कशॉप पण अटेंड करणार आहे, तर काही तुम्हाला असे हे असेल का तुमचे सजेशन द्यायचं असेल तर आम्ही त्याच्याशी इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये हे होईल, मदत होईल आम्हाला? नाही सर, आता काय मुलांनी इथं येऊन 5 वर्ष एवढी मेहनत करावी का त्यांचं आयुष्याचं करिअरचा इथून एक टर्न भेटणार आहे त्यांना. याच्यामध्ये मुलांना फार महत्त्वाचं आहे का बा त्यांनी काहीतरी याच्यामध्ये आपल्याला घडवायचं आहे, आपल्याला स्वतः घडायचं आहे आणि काही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम आणखीन तुम्हालाच क्रिएट करायचे ते, आणखीन तुम्हालाच अडचणी सॉल्व येणं. त्याच्यापेक्षा प्रश्नच न तयार करता तुम्ही त्याचं उत्तरही शोधायचं नाही आणि प्रश्नही तयार करायचं नाही. 5 वर्ष तुम्ही कसे पण निघू शकतात आणि तुम्ही एक डॉक्टर चांगले घडले तर आयुष्याचं तुम्ही पुढं कल्याण पण करू शकतात. छान सर, खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान, एकदम मस्त मनापूर्वक एकदम संवाद साधला सर तुमच्यासोबत. धन्यवाद.